आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत। तर राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडलेत। यामुळे रुग्णांची संख्या 1914 वर पोहोचली आहे। तर मुंबईतल्या रुग्णांची संख्या 805 इतकी झाली आहे। राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झालाय, त्यामुळे मृतांची संख्या ही 25 वर पोहोचली आहे। हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले। अजित पवारांसोबत जाणार का असा सवाल उपस्थित केल्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी अतिशय सूचक विधान केलंय। छत्री घ्यायची की रेनकोट हे पाऊस आल्यावर ठरवणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय। तर शरद पवारांनी कायमच सत्तेचं विकेंद्रीकरण केल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। 24 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात। नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये या बातम्यांसह। पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र।